लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपबाजार आवार विंचूर ह्या ठिकाणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारभाव कमी पुकारल्यामुळे कांद्याचे थेट लिलाव जे तर ते बंद पाडले आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर काही काळ त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर लासलगाव पोलीस स्टेशनचे जे काही सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत तर त्यांनी या ठिकाणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची जी तर ती मध्यस्थी केली। त्यानंतर पुन्हा लिलाव जे तर पूर्ववत सुरू झालेले आहेत। आपण आता या ठिकाणी विंचूर बाजार आवारात या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांनी जो आहे तर तो आपला कांदा या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे आणि या ठिकाणी जे तर शेतकरी जे आक्रमक झालेले आहेत कारण की उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे। एकीकडे जर बघितलं तर मागणीच्या तुलनेत अधिक कांद्याचा पुरवठा होत आहे आणि दुसरीकडे जे केंद्र सरकारने घेतलेला कांदा जो आहे तर तो थेट आता बाजारात उतरवला जातोय। त्याच्यामुळे कुठेतरी आता व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि आज जर बघितलं तर हा खादीचा कांदा जो आहे तर अक्षरशः याला 100 ते 150 रुपये म्हणजे 1 ते 1.5 रुपये इतका किलोला बाजारभाव मिळतोय। त्याच्यामुळे या ठिकाणी जो शेतकरी आहे तर तो त्याचा आणण्याचा जो खर्च आहे तर तो सुद्धा निघत नाहीये। त्याच्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी काही काळ कांद्याचे लिलाव बंद पाडलेले होते। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हे कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झालेले आहेत। मात्र केंद्र सरकारने कांद्याचे बाजारभाव कसे वाढतील याकडे आता लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, विंचूर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।